म्हणजे एक वेळ विधान परिषदेच्या सभागृहामध्ये रमी खेळणं आणि ते सुद्धा सभागृहाचं कामकाज सुरू नसताना हे एक वेळ आपल्या राज्यातली जनता ऍक्सेप्ट करेल हे कदाचित, असा माझा अंदाज आहे. पण ज्या प्रकारचे आरोप गिरीश महाजन यांच्यावर आहेत, त्या प्रकारच्या आरोपांना कोणीही ऍक्सेप्ट करू शकत नाही. त्यातली ही पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे मला विरोधकांचं पण याचं आश्चर्य वाटतं की विरोधक फक्त माणिकराव कोकाटेंच्याच मागे का लागलेत. हम्म. ते गिरीश महाजनाचा राजीनामा का नाही मागत? बर. गिरीश महाजनाचा गुन्हा हा कमी तीव्रतेचा आणि माणिकराव कोकाटेंचा जास्त तीव्रतेचा, असं काही त्यांच्याकडे आहे का? तर हा सगळा प्रश्न आहे की एकाचा राजीनामा घ्यायचा आणि दुसऱ्याला सोडून द्यायचं. आरोपांची तीव्रता जर लक्षात हम्म. घ्यायची असेल हम्म. तर त्या आरोपांची तीव्रता बघता ज्या पद्धतीचे आरोप लागलेले आहेत ते अत्यंत गंभीर आहेत. आणि मला वाटतं या दोन्ही मंत्र्यांच्या विरोधामध्ये तेवढीच तीव्रतेने आघाडी उडायला हवी होती, तशी उदाहरणं ठीक. दिसत नाही. ठीक आहे. कदाचित असं असेल की राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेकांच्या गटामध्ये जी काही स्पर्धा आहे त्यामुळे फक्त माणिकराव कोकाटे टार्गेट होत आहेत आणि गिरीश महाजन मात्र सेफ राहत आहेत, असं पण काहीतरी कारण असेल. बरं.